काय गई नीलाद्रे, नजरेनेच खातेस की काय माझ्या सावकारांना? बरं पुरुषाकडे असं आशाळभूत पापी नजरेने बघताना लाज कशी नाही वाटत का तुला? आणि काय ग, मिळालाय ना तुला नवरा, मग जा ना त्याच्या मागे. माझ्या सावकारांकडे असं आधाशी नजरेने काय बघतेस? सावकार, नैवेद्य घ्या. काय ग ये, इतकी निर्लज्ज आहेस का ग तू? इतकं सगळं बोलले तुला तरी अजून इथेच उभी आहेस? आता काय हाताला धरून धक्के मारून बाहेर हकलायचं का तुला? मला मालकांशी बोलायचे म्हणून मी थांबलीये इथे. तू सावकारांशी बोलणार? लायकी काय आहे तुझी? आणि असं काय बोलायचंय? मला हे लग्न नाही करायचंय. काय? हो सावकार, बघा तरी काय बोलतेय ही. हिची जीभ लांबच होत चाललीये. लग्न नाही करायचं म्हणते. का का नाही करायचंय? सुख खुपतंय का तुला? आणि काय ग, माझ्या भावात काय कमी आहे म्हणून तू विनूला नाकारतीयस? स्वतःला समजतेस तरी कोण तू? आमचा विनू लाखात एक आहे. आमचं घर घराणं लौकिक मोठा आहे. आणि तू तू एक सामान्य मोलाने काम करणारी मुलगी आहेस. तुला आम्ही धुळीतून उचलून सोन्या नाण्या ठेवतोय तर तोरा दाखवतेस तू. ऐक, मी सांगतो ते ऐक. विनू एक उत्तम नवरा होऊन तुझी काळजी घे, मी खात्री देतो तुला. माझ्या दुर्दैवाने अत्यंत धूर्त, लबाड, खोटारडी आणि कावेबाज मुलगी माझी बायको झाली होती. माझ्या संसाराची दुर्दशा झाली, पण विनाच्या संसाराची नाही होऊ देणार दुर्दशा. तू निश्चिंत राहा. काय गये, लायकीपेक्षा जास्त मिळालं तर माज आलाय तुला? हिरवी माझी दासी व्हायच्या सुद्धा लायकीची नाही तू. लग्नाला नाही म्हणतेस, भिक्कारणी कुठची? आणि सावकारांवर डोळा ठेवशील ना तर डोळे काढून हातात देईन. चुप लग्नाला उभं राहायचं. हे सगळे दागिने सखूचे, तिच्या माहेरचे दागिने.